संत गोरोबाची भावभक्ती. आज चैत्र वद्य त्रयोदशी दिनांक 26 एप्रिल 2025 वारकरी संप्रदायामधील संत गोरोबा महाराजांची पुण्यतिथी. महाराष्ट्र ही संतांची कर्मभूमी आहे. वारकरी संप्रदायामध्ये 13 ते 16व्या शतकात म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराजापासून ते संत तुकाराम महाराजापर्यंत अनेक संतांची मांदियाळी या महाराष्ट्रात उदयास आलेली आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या 13व्या शतकातील समकालीन असलेले संत गोरोबा महाराज आहेत. त्यांनी विठ्ठलाच्या भावभक्तीपर समाज प्रबोधनात्मक अभंगरचना केलेली आहे. परब्रह्म स्वरूप असणाऱ्या पांडुरंगाच्या भूवैकुंठ पंढरीपासून 50 ते 60 मैलावर अंतरावर असणारे उस्मानाबाद, सध्याचे धाराशिव या जिल्ह्यामधील तेर हे त्यांचे जन्मगाव होय. संतांच्या मांदियाळीमध्ये संत गोरोबांचा पारमार्थिक अधिकार हा उच्च कोटीचा असल्याने तसेच ते वयाने ज्येष्ठ असल्याकारणाने त्यांना सर्व संत मंडळी ही गोरोबा काका म्हणत असत. आयुष्याचा कालखंडाचा त्यांचा विचार केला असता इसवी सन 1267ला त्यांचा जन्म आणि इसवी सन 1317ला त्यांचं निर्वाण असे एकूण 50 वर्षाचे आयुष्य त्यांना लाभलेले होते. संत गोरोबा हे विठ्ठलाचे निष्ठावंत भाविक भक्त असून कुलाल म्हणजेच कुंभाराच्या वंशी आपला जन्म झाल्याचे ते स्वतः स्वाभिमानाने आपल्या अभंगातून सांगतात. विठ्ठलाचे नाम स्मरे वेळोवेळा, नेत्री वाहे जळ सद्गदित, कुलालाचे वंशी जन्म शरीर, तो गोरा कुंभार हरिभक्त. पंढरीचे विठोबा हे गोरोबाचे आराध्य दैवत असल्यामुळे त्यांच्या ध्यानी स्वप्नी मनी विठ्ठलच राहत असत. त्यामुळे विठ्ठलाच्या नामाचा सदा सर्व काळ मनोभावे चिंतन, मनन व स्मरण ते करत असत. विठोबाचे भावभक्तीचे स्मरण केल्याने त्यांचे अंतःकरण सद्गदित होऊन त्यांच्या डोळ्यातून भावपूर्ण जलधारा वाहत असत. त्यांचे ते भावाश्रू डोळ्यातून बाहेर पडत असत. संसाराकरता लागणाऱ्या मातीचे विविध प्रकारचे भांडे बनवण्याचा माझा कुंभाराचा व्यवसाय असल्याचे प्रामाणिकपणे व इमानिकबारे ते आपला व्यवसाय करीत असत. कुंभार वंशात माझा जन्म झाल्याचे ते विशद करतात. संत गोरोबा हे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समकालीन असल्यामुळे त्यांच्या मांदियाळ्यामध्ये त्यांना आदराचे सन्मानाचे मोठे स्थान मिळाले होते. संत गोरोबा यांना एवढा अधिकार होता की संत नामदेव महाराज परमार्थामध्ये अध्यात्मशास्त्रामध्ये कच्चे की पक्के ठरवण्यासाठी त्यांचा शब्द प्रमाण मानला जात होता. संत मुक्ताबाई म्हणतात, कोरा मने कोरा राहिला गे बाई, शून्य नाही भाजले कोठे. संत नामदेव महाराजांची आध्यात्मिक ज्ञान कमी असल्याने त्यांना सद्गुरू विसोबा खेचर यांच्याकडे आध्यात्मिक गुह्यज्ञान मार्गदर्शनाचा पाठवण्यात आले होते. त्यानुसार संत नामदेवांनी सद्गुरूच्या मार्गदर्शनाखाली आपल्या आध्यात्मिक ज्ञानाद्वारे स्वतःला सिद्ध करून दाखविले व आध्यात्मिक उंची पराकोटीची वाढवून दाखवली. त्यामुळे शेवटी संत गोरोबांनी संत नामदेव महाराजांना आपले आध्यात्मिक गुरु म्हणून स्वीकारले व त्यांच्या मार्गदर्शनात आपले संपूर्ण आयुष्य घालवलेले आहे. संत गोरोबा महाराज हे वारकरी संप्रदायाचे असल्यामुळे या संप्रदायाची गुरुशिष्य परंपरा आदिनाथापासून सुरू झालेली आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठातील पारंपरिक अभंगानुसार आदिनाथ गुरु सकल सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. आदिनाथ म्हणजे भगवान शंकर, त्यांचे शिष्य मच्छिंद्रनाथ, त्यांचे पुढे शिष्य गोरक्षनाथ, नंतर गहिनीनाथ, नंतर निवृत्तीनाथ, नंतर ज्ञानेश्वर महाराज अशी गुरुशिष्य परंपरा आलेली आहे. संत मुक्ताबाई आपल्या अभंगात म्हणतात, ज्ञानदेव उपदेश करून या पाही, सोपान मुक्ताबाई बोधी येले. मुक्ताबाईने बोध खेचराशी केला, तेने नामयाला बोधी येले. म्हणजे निवृत्तीनाथ महाराजांनी ज्ञानेश्वरांना आणि मुक्ताबाईला उद्बोधित केल्यानंतर विसोबा खेचर त्यांचे शिष्य झाले, नंतर नामदेव महाराज झाले, नंतर गोरोबा त्यांचे शिष्य झालेले आहेत. संत नामदेव महाराज हे संत गोरोबाचे आध्यात्मिक गुरु असून त्यांच्या प्रेरणेने व कृपा आशीर्वादाने अभंगरचना गोरोबांनी केलेली आहे. मने गोरा कुंभार प्रियसी नामदेव, सापडला ठेवा विश्रांतीचा. माझे सद्गुरू संत नामदेव महाराज हे परीस आहेत. ज्याप्रमाणे लोखंडाला परिसाचा स्पर्श झाल्यावर त्याचे सोने होते, माझे सद्गुरूच्या परिसरूपी स्पर्शाने माझ्या जीवनाचे सोने झाले असून माझा उद्धार झाला आहे व माझे जीवन सार्थकी ठरलेले आहे. संत गोरोबा पांडुरंगाला मनोभावे शरण गेल्यानंतर त्यांच्या ध्यानात, त्यांच्या मनात व स्वप्नात पांडुरंग असून ईश्वराचे वेड लागल्याचे ते नमूद करतात. ते म्हणतात, केशवाचे भेटी लागले पिसे, विसरले कैसे देहभान, झाली झडपणी संचरले मनी आदिरूप, मने गोरा कुंभार सहज जीवनमुक्त, सुखरूप अद्वैत नामदेव.
ईश्वरीय पांडुरंगाच्या नामाच्या चिंतनात तल्लीन होऊन अहोरात्र त्या नामाची ओढ माझ्या मनाला लागल्याने मी वेडापिसा झालो आहे. मी माझे देहभान विसरून गेलेलो आहे. मी आणि ईश्वर एकच असल्याने अद्वैत भाववृत्ती माझ्या मनात निर्माण झाली आहे. ईश्वराचे आदी स्वरूप माझ्यातच संचारले असल्याने त्याची जाणीव मला झाली आहे. यामुळे मी कोणत्याही बंधनात राहत नसून सहजपणे जीवनमुक्त झाल्याचा भास होत आहे. त्यामुळे माझ्या चित्ताला आनंद झाला आहे, सुख प्राप्त झाले आहे. हे सर्व काही मला माझे सद्गुरू संत नामदेव महाराजांच्या कृपाप्रसादाने प्राप्त झाले आहे, असे संत गोरोबा महाराज सांगतात. ईश्वरीय भक्तीचे सगुण भक्ती आणि निर्गुण भक्ती असे दोन प्रकार असून भाविक भक्तांना सगुण भक्तीकडून निर्गुण भक्तीकडे जाण्याचा उपदेश संत गोरोबा आपल्या अभंगातून करतात. निर्गुणाच्या भेटी आलो सगुणासंगे, तव झालो प्रसंगे गुणातीत. बोलता आपली जीवाही खादली, खेचरी लागली पाहता पाहता. मने गोरा कुंभार नाम्या तुझिया भेटी, सुखा सुटी मिठी पडली कैसी. ईश्वरीय भक्ती ही सर्वप्रथम सगुण भक्तीच्या स्वरूपात केली जाते. ईश्वराचे सगुण स्वरूप हे आपल्या डोळ्याने प्रत्यक्ष दिसत असून ते आपल्या हृदयात साठवणे, त्या स्वरूपाचे चिंतन मनन आणि स्मरण करणे ही सगुण स्वरूपाची भावभक्ती होय. गोरोबा म्हणतात, मी सगुण स्वरूपाच्या भक्ती करीत निर्गुण निराकार ईश्वर असणाऱ्या ईश्वरीय भक्तीकडे गेल्याने माझी तद्रूपता साधल्या गेली आहे. हठ योगामधील खेचरी मुद्रा मला या अवस्थेमध्ये सहजपणे प्राप्त झाली आहे. खेचरी या शब्दामधील ख म्हणजे आकाश आणि चरी म्हणजे संचार करणे होय. यावरून खेचरी मुद्रा म्हणजे आकाशात संचार करणारी मुद्रा होय. अशा अलौकिक स्वरूपाचा आध्यात्मिक आनंद व सुख मला प्राप्त झाले आहे आणि हा योग माझे सद्गुरू संत नामदेव महाराजांमुळेच शक्य झाल्याचे संत गोरोबा महाराज प्रतिपादन करतात. संत गोरोबा महाराज हे विठ्ठलाचे एकनिष्ठ भाविक भक्त असून काया वाचा मनाने ते विठोबाशी समर्पित झालेले होते. विठ्ठलाचे चिंतन मनन स्मरण ते सदैव करत असत. त्यांना आलेल्या विठोबाच्या नामाची अनुभूती कथन करताना ते आपल्या अभंगात म्हणतात, मुखिया साखर चाखिया दिधली, बोलता हे बोली बोलवेना. तो काय शब्द खुंटला अनुवाद, आपुला आनंद आधाराया. आनंदी आनंद गिळूनी राहणे, अखंडित होणे न होतीया. विठ्ठलाच्या नाममंत्राची अनुभूती व्यक्त करताना व्यवसायामधील उदाहरणाद्वारे स्पष्ट करताना ते म्हणतात, एखाद्या मुक्या म्हणजेच काही बोलू न शकणाऱ्या माणसाला साखर खाण्यास दिली, ती गोड आहे असल्याची जाण त्यास होते. पण मुका असल्यामुळे साखर गोड आहे हे तो सांगू शकत नाही, बोलू शकत नाही. तशाच प्रकारे ईश्वरीय नामतत्वाद्वारे प्राप्त होणारा आत्मिक आनंदाची सुखाची अनुभूती होते, परंतु ते शब्दात सांगता येत नाही. हा ज्ञानाचा विषय नसून अनुभवाचा जाणीवेचा विषय आहे. हा आनंद कधीही खंडित होऊ नये, तो अखंडपणे राहावा असे गोरोबांना वाटते. ईश्वरी नाममंत्र हा सामर्थ्यशाली व प्रभावशाली असून त्यामुळे असंख्य दुराचारी पापियांचा उद्धार झाल्याचे संत गोरोबा नमूद करताना ते म्हणतात, रामनामे गणिका तरली अधम, अजामेळ परब्रह्म चांडाळ दोषी. मने गोरा कुंभार विठ्ठल मंत्र सोपा, एक वेळ उच्चारी रे. ईश्वरीय रामनामाच्या मंत्राने व्यभिचारी गणिकाचा उद्धार झाला आहे. पापी दोषी असणारा अजामेळ यांनी आपल्या अंतकाळी स्वतःचा मुलगा नारायण याचे नाव घेतले असता नारायण हे मूळ नाव ईश्वरीय भगवान विष्णूचे असल्याने त्या नाम सामर्थ्याने त्याचा उद्धार झाला आहे. म्हणूनच विठ्ठल नाममंत्र सोपा असल्याने त्या नामाचा उच्चार करावा असे संत गोरोबा महाराज सांगतात. भाविक भक्त पुंडलिकाने आपल्या आईवडिलांची सेवा भावभक्ती वृत्ती बघून पांडुरंग प्रसन्न होऊन पंढरीत आले असल्याचे संत गोरोबा महाराज आपल्या अभंगात सांगतात. ऐसा पुंडलिक भाव उभा केला पंढरीराव, भक्त पुंडलिकासाठी उभा भिवेरीच्या तटी, कटावरी ठेवणी कर उभा विटेवरी तटी. ऐसा भावधरी म्हणे गोरा तीर्था जा फजती खोरा. आपल्या अंतकरणात भक्त पुंडलिकासारखा भक्तिभाव दृढ असावा. आपल्या आईवडिलांची निस्वार्थी निरपेक्ष वृत्तीने भक्त पुंडलिकाने केलेली सेवा व आपल्या आईवडिलांची आपल्या मनातील समर्पित भाव भक्ती
यामुळे विठोबा प्रसन्न होऊन पंढरीत भीमा नदीच्या तीरावर आले असून त्यांनी आपले दोन्ही हात कमरेवर ठेवून समचरण विटेवर धारण केले आहे. अशा प्रकारची भावभक्ती आपल्या मनात असावी. पंढरी तीर्थास अवश्य जावे, जेणेकरून आपली संसारामधील होणारी फजिती टाळता येईल, असे संत गोरोबा नमूद करतात. संत गोरोबा पांडुरंगांना मी आपला भावी भक्त असून मला संत संगती लाभावी अशी अपेक्षा व्यक्त करताना ते म्हणतात, देवा तुझा मी कुंभार, नासी पापाचे डोंगर, ऐशा सतप्ते होती जाती, घडे साधूची संगती, पूर्ण कृपा भगवंताची, गोरा कुंभार मागे हेची. संत गोरोबा हे व्यवसायाने कुंभार असून स्वतःचा व्यवसाय ते प्रामाणिकपणे इमानदारीद्वारे करत असत. आपल्या कुंभार व्यवसायाचा सार्थ अभिमान असल्याचे सांगतात. पांडुरंगा, मी आपला निष्ठावंत परमभक्त आपल्या चरणी सविनय विनंती करत आहे की मला माझ्या जीवनात संत संगती सोबत लाभावी. संत संगतीने माझ्यामध्ये असणारी वाईट वृत्तीचा नाश होणार आहे. संतांच्या सत्प्रवृत्तीद्वारे दुष्ट प्रवृत्तीचा नाश होतो. वाईट प्रवृत्तीच्या कर्माचे डोंगर जरी असले तरी त्याचा नायनाट म्हणजे नाश होतो. म्हणूनच मला संत संगती लाभावी असे विषद करतात. गोरोबा यांचा आध्यात्मिक अधिकार व पारमार्थिक दृष्टी ही उच्च कोटीची असल्याने त्यांच्या अभंगाला दिव्यत्वाचा स्पर्श झाला होता. अशा वारकरी संप्रदायामधील संत गोरोबाच्या पुण्यतिथीच्या पर्वावर त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत आहे. पंढरीचा राजा वाढवेल झाला, उठ पंढरीचा राजा वाढवेल झाला, नवा वैष्णवांचा दारे दर्शनास आला, दर्शनास आला, उठ पंढरीचा राजा. पूर्व दिशी उमटे भानू, घुमे वारियाचा वेणू, पूर्व दिशी उमटे भानू, घुमे वारियाचा वेणू, सूर सूर वेणूचा त्या सुगंधात नाला, सुगंधात नाला, उठ पंढरीचा राजा, उठ पंढरीचा राजा. कुक्षी घेऊन या कुंभा, उभी ठाकी चंद्रभागा, कुक्षी घेऊन या कुंभा, उभी ठाकी चंद्रभागा, मुख प्रक्षाला देवा गोविंदा गोपाला, गोविंदा गोपाला, उठ पंढरीचा राजा, उठ पंढरीचा राजा, उठ पंढरीचा राजा. कुंडलिक हाका देवी, उभ्या राही रखुमाबाई, कुंडलिक हाका देवी, हाका देवी, हाका देवी, उभ्या राही रखुमाबाई, निरांजने घेऊन हाती सिद्ध आरतीला, सिद्ध आरतीला, उठ पंढरीचा